श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम लक्ष्मे नमः. मित्रांनो, अशाच माहिती ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्की दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील. मित्रांनो, हे 10 किडे देतात तुम्ही श्रीमंत होण्याचे संकेत. जर हे 10 किडे तुमच्या घराच्या आसपास येत असतील तर समजा तुमचं भाग्य चमकणार आहे. शास्त्रानुसार हे 10 प्रकारचे किडे तुमच्या घरामध्ये येतात किंवा घराच्या आसपासच्या परिसरात फिरतात त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळतं. हे घर श्रीमंत होतं. घरामध्ये सुख, समृद्धी व शांती येते. या किड्यांना माहिती असतं की या घराचे भाग्य उजळणार आहे. तेव्हा ते किडे त्याच वेळी त्या घराच्या भोवती फिरत असतात ज्यांचे घर पैशाने भरणार आहे. म्हणून हे 10 किडे शुभ मानले जातात. 10 जीवजंतू जर तुमच्या घराच्या आसपास फिरकत असतील तर तुमच्या घरामध्ये बरकत येणार आहे. माता लक्ष्मीचा वास होणार आहे. हे किडे संकेत देत असतात की तुमचं झोपलेलं भाग्य आता जागं होणार आहे. हे 10 जीवजंतू त्यापैकी एक कोणताही जंतू तुमच्या घराच्या आसपास फिरकत असेल तर देवी देवतांचा आशीर्वाद तुमच्या घरावर येणार आहे. आणि भगवान नारायण यांचे वाहन गरुड देव आहे. देवांचे देव महादेव यांचे वाहन महानंदी आहे आणि महादेवाचे पुत्र कार्तिकेय यांचे वाहन मोर आहे. त्यामुळे हे जीवजंतू खूप महत्त्वपूर्ण आहेत, खूप खास आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला जीवजंतूंची ओळख ही झालीच पाहिजे. जर हे जीवजंतू यांना तुम्ही ओळखलत असाल किंवा त्यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही तुमच्या घरी हे जीवजंतू येत असतील अशा वेळी त्या जीवजंतूंना तुम्ही इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्यांना मारू नका. यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते. हे माता लक्ष्मीला आवडत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. खूप साऱ्या समस्या नव्याने उद्भवतात आणि त्यांचा सामना करावा लागतो. जर तुमच्या घरी असे जीवजंतू येत असतील तर उलट तुम्ही असा विचार केला पाहिजे की तुमचा भाग्योदय होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये जो वाईट वेळ होती ती आता संपली आहे आणि तुमच्या जीवनामध्ये जी आर्थिक समस्या किंवा अशांती होती ती आता समाप्त होणार आहे. आता तुमची चांगली वेळ चालू होणार आहे. म्हणून आपण जाणून घेऊया की कोणते आहेत 10 जीवजंतू. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, चिंचुंद्रीचे आगमन तुमच्या घरामध्ये सुख शांती घेऊन येईल. चिंचुंद्री जर तुम्ही कितीतरी वेळा पाहिली असेल, बघितली असेल, ही चिंचुंद्री रात्रीच्या वेळी बाहेर किंवा तुमच्या घरामध्ये प्रवेश केली असेल किंवा तुमच्या आसपासच्या चिंचुंद्री रोज दिसत असेल, तसेच तुमच्या घराच्या आसपास तिचा वास असेल तर समजा त्या घराचे भाग्य चमकत आहे. त्याचबरोबर सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येत आहे. चिंचुंद्रीने जर एखाद्या व्यक्तीच्या घराच्या भोवती 4 प्रदक्षिणा मारल्या तर ती घरातील सर्व नकारात्मक शक्ती ही शोषून घेत असते. घरात चिंचुंद्री असणे अत्यंत शुभ मानले जाते. वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरात चिंचुंद्री राहते तिथे लक्ष्मीचा वास असतो असं मानलं जातं. इतकेच नाही तर जिथे चिंचुंद्री असते तिथे उंदीर, साप, कीटक आणि इतर प्रकारचे प्राणी नसतात. चिंचुंद्री घरातील सर्व जीवाणू खात असते. साहजिकच जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. परंतु चिंचुंद्रीची धुणकी विषारी असते, त्यामुळे तिचे चावणे अत्यंत हानिकारक असते. चिंचुंद्री संबंधी ही चिन्हे शुभ आहेत. चिंचुंद्री घरात राहणे शुभ असतेच. याशिवाय चिंचुंद्री एखाद्या व्यक्तीभोवती फिरत असेल तर समजून घ्या की त्याला लवकरच खूप फायदा होणार आहे. दिवाळीच्या रात्री एखाद्याला चिंचुंद्री दिसली तर त्याचे नशीब उजळते, त्याला अनपेक्षित पैसे मिळतात आणि भरपूर त्याची प्रगती होते. चिंचुंद्री घराभोवती फिरल्यास त्या घरावरील संकटे टळतात, अनेक संकटे संपतात आणि आपल्या घराला 4 प्रदक्षिणा घातल्यामुळे त्या घरातील सर्व बाधा निघून जातात. ही चिंचुंद्री तुमच्या जीवनामध्ये प्रगती प्राप्त करण्यासाठी खूप शुभ मानली जाते. तसेच चिंचुंद्री घरामध्ये येते त्यावेळी सूचना देते की सर्व समस्या स्वतः हरण झालेल्या असतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व समस्या लवकरच संपुष्टात येणार असतात. जीवनामध्ये जर एखादी व्यक्ती खूप चिंतेमध्ये असेल त्यावेळी जर चिंचुंद्री घराच्या आसपास किंवा नजरेस पडली तर त्याच वेळी चिंचुंद्री त्या व्यक्तीचे जीवन बदलून टाकते. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि शांती येते आणि सर्व समस्या मुळापासून संपून जातात आणि तो व्यक्ती जीवनामध्ये यशाच्या शिखरावर पोहोचतो. हा एक शुभ संकेत आहे. वास्तुशास्त्रानुसार
असं मानलं जातं आणि सांगितलं जातं की चिंचुंद्री येणे हे खूप शुभ संकेत आहे. वास्तुशास्त्रानुसार चिंचुंद्री आल्यानंतर घराची दिनचर्या पूर्णपणे बदलून जाते. घरातील कुटुंबातील सदस्यांचे जीवन बदलते, परिवारामध्ये खुशालीचे वातावरण निर्माण होतं आणि घरामध्ये स्वतः माता लक्ष्मीचा सुखाचा वर्षाव करते. चिंचुंद्री आपल्या घराला जर 4 प्रदक्षिणा घातल्या तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धन प्राप्त करण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. जीवनामध्ये अखंड धन प्राप्ती होते. घरामधील सर्व समस्या, क्लेश आणि वादविवाद संपून जातात. आणि जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या व्यापारामध्ये देखील खूप बरकत होते. 2. उंदीर. उंदीर वेळोवेळी घरामध्ये येतो आणि त्या घरामध्ये दारिद्र्य आणि अपयशाचे संकेत घेऊन येत असतो. ज्यावेळी घरामध्ये उंदीर दिसतो तेव्हा घरामध्ये दारिद्र्यता येणार आहे हा संकेत असतो. जर उंदीर घरामधून बाहेर काढला आणि त्याला मारू नका. उंदीर हे भगवान गणेशजीचे वाहन आहे, त्यामुळे त्याला मारू नये. त्याला मारल्याने खूप मोठं पाप माथ्यावर लागते. एक खूप भयानक मोषक नावाचा राक्षस होता, ज्याला भगवान गणेशाने हरवलं होतं आणि तेव्हापासून त्याला वाहन बनवलं होतं, म्हणून त्याला मारू नये. घरामध्ये मात्र उंदराला आपल्या घराच्या आसपास सुद्धा प्रवेश करू देऊ नये. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर घरातून उंदराला बाहेर काढावे. ज्या घरामध्ये उंदीर प्रवेश करतो त्या घरामध्ये दुःख, दरिद्रता, कष्ट आणि पीडा बनून राहते आणि घरातील व्यक्तींना समस्याचा सामना करावा लागतो. त्यामुळे इकडे तिकडे फिरत राहणाऱ्या उंदरांपासून सावध राहा आणि उंदराला आपल्या घराच्या आसपास सुद्धा प्रवेश करू देऊ नका. जर उंदीर तुमच्या घरामध्ये राहत असेल तर त्या घरामध्ये दुःख आणि दरिद्रता आणि समस्या वाढत राहतात. 3. मित्रांनो, तुम्हाला मधमाशी तर माहितीच असेल, कारण मधमाशी ज्या वेळी मधाचे पोळे बनवते त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही. मधमाशीचे पोळं जर एखाद्या घरामध्ये किंवा घरासमोरील झाडावर असेल तरी सुद्धा त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही. त्या घरामध्ये सतत दुःख, क्लेश, वादविवाद, भांडणे आणि अशांती राहते. मधमाशीचे पोळं हे घरामध्ये कधीही नसावे किंवा मधमाशीचे छोटे छोटे होल असलेले घर हे देखील घराच्या आसपास असू नये. अशा मधमाशीच्या घरामुळे माणसाच्या घरामध्ये छोटे छिद्र होतील आणि मधाच्या पोळ्याप्रमाणे घरात देखील छिद्र होऊ लागतात. आणि जर घरामध्ये लहान लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना मधमाशीपासून धोका देखील असतो. त्यामुळे मधमाशी खूप हानी पोहोचू शकतात. तुमच्या घराच्या आसपास मधमाशीचे पोळं असेल किंवा घरामध्ये असेल तर ते लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांना उठवून लावण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे ज्या घरामध्ये मधमाशीचे पोळे असतात त्या घरामध्ये दुःख आणि कष्ट येत राहतात. 4. फुलपाखरू. मित्रांनो, रंगीबेरंगी फुलपाखरू तर सगळ्यांनाच आवडतात. ते शुभ संकेत घेऊन येत असतात. रंगीबेरंगी सोनेरी कलरची फुलपाखरे जर तुमच्या घराच्या आसपास दिसत असतील तर समजून जा की घरामध्ये अशी फुलपाखरे येत असताना तुमचं जीवन सुद्धा रंगीबेरंगी होणार आहे. अशाने तुमचं जीवन यशाने भरणार आहे. घरामध्ये असे फुलपाखरू बरकत घेऊन येतात, त्यावेळी समजून जा की तुमचं जीवनही रंगीबेरंगी होणार आहे, यशाने भरणार आहे. आणि घरामध्ये असे फुलपाखरू बरकत घेऊन येते. प्रत्येक समस्यापासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूप चमत्कारी मानले जाते. घरामध्ये सुख समृद्धी येते. घरामध्ये वादविवाद व अशांती होत नाही. त्यामुळे असे सोनेरी रंगीबेरंगी फुलपाखरू तुमच्या घराच्या जवळ किंवा आसपास फिरकत असेल तर तो फार मोठा शुभ संकेत असतो. जेव्हा जेव्हा असे फुलपाखरू घरामध्ये येते किंवा धन आणि खुशालीचा वर्षा होत असतो. असे फुलपाखरू जर घरामध्ये येत असेल तर माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते. त्यामुळे घरामध्ये जर तुम्हाला असे फुलपाखरू आलेले दिसले तर त्याला हटवून लावू नका. त्यावेळी समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच येणार आहेत. 5. विंचू. मित्रांनो, घरामध्ये ज्यावेळी विंचू येतो त्यावेळी दरिद्रीचा संकेत मानला जातो. विंचू कधी घरामध्ये येऊ नये असा संकेत आपल्याला खूप कष्ट आणि पीडा देत असतो. विंचू ज्यावेळी घरामध्ये येतो त्यावेळी घरामध्ये दुःख आणि अचानक आर्थिक संकट येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे हे असे प्राणी घरात येतात आणि घरामधून लगेच बाहेर काढा, कारण ते प्राणी खूप अशुभ मानले जातात. मित्रांनो, जर तुमच्या घरामध्ये एकदाच 2 विंचू आले आणि दिसले किंवा एका पाठीमागे एक असे 2 विंचू दिसले तर समजून जा की तुमच्या घरामध्ये अलक्ष्मीने प्रवेश केलाय. विंचू दुःख आणि दारिद्र्याचा संकेत देत असतो. त्यामुळे समजून जा की माता अलक्ष्मीचे आगमन होणार आहे. 6. पाल. खूप शुभ मानली जाते. खूप घरामध्ये पालेला घरामधून हाकललं जातं.
किंवा त्यांना मारण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु असं करू नये. पालीला मारणे खूप मोठं पाप आहे. ज्या घरामध्ये पालीला मारले जाते त्या घरामध्ये दुःख व अशांतीला आमंत्रण देणे होय. पालीला घरामध्ये राहू दिल्याने घरामध्ये सुख आणि शांती येत राहते. पाल घरामधील सर्व जुळे आणि कीटक हे खाऊन करायची स्वच्छताच करत असते. त्यामुळे पालीला कधीही मारू नये. उलट पाल आपल्या घरात राहणे शुभ संकेत मानले जाते. आणि एका पाठोपाठ जर 2 किंवा 3 पाली दिसल्या तर लक्ष्मीचे आगमन लवकरच तुमच्या घरामध्ये होणार आहे, असा हा शुभ संकेत असतो. त्या घरामध्ये खूप श्रीमंती येणार आहे असं विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही पूजा करत असाल आणि त्यावेळी जर पाल दिसली तर अशा वेळी देखील त्या घरामध्ये बरकत येणार आहे हे नक्की. त्यामुळे खूप लवकर तुमचा फायदा आणि घराचा भाग्योदय होणार असा हा संकेत आहे. घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि हा सगळ्यात मोठा शुभ संकेत मानला जातो. 2 पाली दिसल्या किंवा त्यांची शेपटी कटलेली दिसली असं जर दिसलं तर समजून जा की लवकरात लवकर तुमचा भाग्योदय होणार आहे. माता लक्ष्मी शेपूट तुटलेली पाल हिचं स्वरूप मानलं जातं. आपल्याला मात्र पालीची भीती वाटते, परंतु असं न करता पालीला मारण्याची भीती देखील दाखवू नये. असं करणे मात्र पाप आहे. पालीला मारल्यामुळे जीवनामध्ये खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. 7. मुंगी. जर मुंगी तुमच्या घरात येत असेल तर ते शुभ संकेतही घेऊन येत असते. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर पूर्व दिशेकडून मुंगी येत असेल तर त्या घराचे भाग्य खूप लवकर चमकणार आहे असं समजलं जातं. दुःखाचे दिवस संपून आता सुखाचे नवीन दिवस चालू होणार आहेत. त्या घरामध्ये सुख, समृद्धी व शांती येणार आहे असं समजलं जातं. त्या घरामध्ये लवकरच परदेशी यात्रा किंवा परदेशी गमन होणार आहे असा देखील संकेत असतो. त्या घरामध्ये खूप जास्त तरक्की होणार आहे आणि घरामध्ये होणारे सगळे प्रॉब्लेम्स दूर होऊन घरामध्ये सुख शांती येणार आहे. लग्नासंबंधीचे प्रॉब्लेम संपणार आहेत. जे आहेत ते प्रॉब्लेम्समुळे जर तुम्हाला चिंता सतावत असेल तर असे प्रॉब्लेम्स संपणार आहेत असे समजले जाते. तसेच घरामध्ये मुंग्या येणे विशेषतः दक्षिण दिशेकडून हे देखील शुभ संकेत आहे. या दिशेकडून येणाऱ्या मुंग्या या संकेत देतात की तुम्हाला कुठून तरी लवकरात लवकर धनप्राप्ती होणार आहे. तुम्हाला अनपेक्षित धनप्राप्ती होणार आहे. ज्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा नव्हती असे पैसे तुम्हाला मिळणार आहेत असा संकेत असतो. घरामध्ये अशा मुंग्या निघाल्या तर त्यांना पीठ किंवा साखर गुळ जरूर खायला द्यावे. मुंग्यांना दान केल्याने माता लक्ष्मी देखील खूप प्रसन्न होत असतात आणि मुंग्यांचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा मानला जातो. आशीर्वाद कधीच निष्फळ जात नाही आणि त्यामुळे माणसाच्या जीवनात अत्यंत आमूलाग्र बदल होताना दिसतात व माणसाचे जीवन सुखमय बनते. 8. भुंगा. वसंत ऋतूचे आगमन होताच भुंगे आपल्या ठिकाणाहून बाहेर पडतात आणि नव्याने बहरलेल्या फुलावर गिरट्या घालू लागतात. तुमच्या घरातही जर बाग असेल किंवा आजूबाजूला खूप झाडं असतील तर भुंग्याचे तुमच्या घरात येणे साहजिक आहे. घरात काळा भोंगा येणे हे खूप शुभ मानले जाते आणि समजले जाते. याचा अर्थ असा आहे की काही नवीन आनंदाची बातमी मिळेल. तुमच्या आयुष्यात काही चांगले घडत नसेल तर भुंग्याच्या येण्याने सोबतच एक चांगली आनंदाची बातमी देखील येईल, यात काही वाद नाही. त्यामुळे भुंगा येणे हा एक शुभ संकेत आहे. 9. कासव. भगवान विष्णूंच्या चरणी कासव आहे. त्यामुळे कासव स्वतः खूप पवित्र असा प्राणी आहे. कारण मित्रांनो, ज्यावेळी कासव घरामध्ये असते त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळते. ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करते त्यावेळी समजून जा की स्वतः श्रीकृष्ण घरामध्ये प्रवेश करत असतात. त्याचवेळी त्या घराचे भाग्य उजळते. ज्यामुळे कासव घरामध्ये प्रवेश करते तेव्हा समजून जा की स्वतः श्रीहरी विष्णूंनी तुमच्या घरामध्ये प्रवेश केला आहे. आणि जिथे श्रीहरी विष्णूंची कृपा असते तिथे माता लक्ष्मीची कृपा अवश्य असते. कारण श्रीहरी विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी नक्कीच असते. त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळते. भगवान श्रीहरी विष्णूंचे रूप असलेलं कासव घरामध्ये येणं हा एक शुभ संकेत मानला जातो आणि घरामध्ये असणारी कमी पूर्णपणे दूर होऊन जाते. घरामध्ये सुख, समृद्धी, शांती सर्व काही प्राप्त होते. आणि जर तुमच्या देवघरामध्ये कासव असेल तर तेही अत्यंत शुभ मानले जाते. जर तुमच्या देवघरामध्ये कप्प्यांचे कासव असेल तर त्या कप्प्यांमध्ये तुम्ही कोणतीही मनातील इच्छा एका पानावर लिहून ठेवू शकता आणि काही दिवसातच तुम्हाला इच्छापूर्ती झाल्याचा अनुभव देखील नक्कीच प्राप्त होईल. 10. कोळी. घरामध्ये कोळीचे आगमन होणे किंवा कोळीचे जाळे होणे अतिशय अशुभ मानले जाते. कोळीच्या आगमनाने घरामध्ये दुःख, दारिद्र्य व अशांती निर्माण होतात. घरामध्ये जर कोळीचे जाळे झाले असेल
तर त्या घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण होत असतात. अर्थातच त्यामुळे घराची प्रगती थांबते, घराची प्रगती होत नाही. यामुळे प्रेम आणि नात्यांमध्ये कटुता उत्पन्न होते, घरामध्ये वादविवाद वाढू लागतात. तसेच घरामध्ये कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये अडथळे येत राहतात, कारण देवाला सुद्धा स्वच्छतेत राहणे पसंत असते. असे कोळ्याचे जाळे घरामध्ये दुःख आणि नैराश्य वाढवतात. कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे जीवनामध्ये गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.